स्वागत आहे. दोघांचे स्वागत आणि विशाल अभिनंदन ही. आणि अजूनही मला तो डोक्यावर गुलाल दिसतोय, म्हणजे अजूनही गुलालाची उधळण आयदर सुरू आहे किंवा इतकी झाली की अजूनही तो निघत नाहीये. ती जनतेच्या कामात राहिलं तर हा कायमचा गुलाल राहील. आता हा निघायच्या आधी पुढच्या गुलालची तयारी करावी लागेल. पण सांगलीच्या निवडणुकीकडे अर्थातच महाराष्ट्राचं लक्ष होतं. एक जशी बारामतीच्या निवडणुकीकडे होतं तसंच सांगलीमध्ये काय होतंय याच्याबद्दल, आणि तुम्ही दोघंही पूर्ण आत्मविश्वासानं त्या निवडणुकीला सामोरं गेलात. पण तुम्हाला विश्वास होता की तिथं आपण चमत्कार घडवून दाखवू. बाकीच्यांच्या मनामध्ये कदाचित त्याच्याबद्दल किंतु परंतु होते. मुळामध्ये या निर्णयाप्रत येणं की आपल्याला जर नाही तिकीट मिळालं तर आपण अपक्ष म्हणून उभं राहायचं आणि निवडणुकीला लढायचं, निवडणूक लढायची, या निर्णयाप्रत तुम्ही कसे आलात? गेले 2 वर्ष म्हणजे 1.5-2 वर्ष आम्ही एक निर्णय घेतला की आम्ही एकसंघ काम केलं पाहिजे आणि बाळासाहेबांच्या विश्वित कर्मांच्या नेतृत्वाखाली एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सुद्धा मोठेपणाने मला पुढे केलं. मतदारसंघ मोठा आहे, त्यांचा स्वतःचा मतदारसंघ ह्याच लोकसभा मतदारसंघात येतो. त्यांचे मावसभाऊ विक्रमदादा सावंत आमचे जिल्हा अध्यक्ष, त्यांचाही मतदारसंघात ह्यात येतो. ह्याच्या पलीकडे कदम साहेबांचे संस्था कॉलेजेस हे आमच्या सांगली शहरात, म्हणजे ते सगळं मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. आणि प्रत्येक ठिकाणी मग त्यांनी प्रमोट करायला सुरू केलं की विशाल उमेदवार असेल. आणि ही खूप मोठी जमेची बाजू राहिली एक सेंटिमेंट तयार करायला की विशाल स्पर्धा करतोय, संजय काकांना पर्याय उमेदवार विशाल असेल. आणि पूर्वी मी होतो पण ह्या वेळेला एकसंघपणे लढणार आहेत हे एक मेसेज दिला गेला होता. आणि जशी निवडणूक जवळ येईल तसं आपल्या वेगवेगळ्या माध्यमांच्या मार्फत ते अग्रेसिव्हली बोलायचे, करायचे. आम्हाला कुठे असं वाटलं नव्हतं, शंका नव्हती की ही निवडणूक आपल्याला अपक्ष लढावी लागेल. असं वाटत होतं की उमेदवारी मिळेलच, पक्षाशिवाय कोण लढणार, इथं पर्याय नाही आहे. जसे जवळ येत जाईल तसं आम्हालाही शंका वाटू लागली, कारण वेळ जात होता. आमचा जवळजवळ महिनाभर हा दिल्ली, नागपूर, मुंबई हे वाऱ्या करण्यातच गेला. आणि तो ऐन निवडणुकीच्या काळात संपर्क तुटला आणि त्यावेळेला प्रतिस्पर्धी पक्षाचा उमेदवार जाहीर झाला, ते कामाला लागले. मला वाटते 13 तारखेच्या आसपास मार्चच्या त्यांची उमेदवारी जाहीर झाली. पहिल्या दुसऱ्या यादीमध्येच नाव जाहीर होऊन पहिल्याच यादीत जाहीर झालं. पहिल्या 13 तारीख का 13 मार्चच्या आसपास जाहीर झालं. आणि आमचं सुरूच राहिलं, आमचं काहीच नाही. तर तो पूर्ण महिना आमचा त्यात गेला. जोपर्यंत कळेल की तिकीट मिळणार नाही तोपर्यंत खूप बाहेर राहिलो. तर आम्हाला सगळ्यांनाच असं वाटत होतं कदाचित संपर्क तुटलाय, लोकांना आवडलेलं नसेल, लांब राहिलेला उमेदवार आहे. पण जेव्हा आम्ही परत आलो, म्हणजे हे सगळं झालं आणि आम्ही सगळे परत आलो आणि मग मतदारसंघात लोकांना भेटायला लागलं, मग ते जाणवायला लागलं की हा आम्ही केलेल्या 2 वर्षाचं मेहनत ही काय वाया गेलेली नाही आणि खूप अंडर करंट आहे आणि लोक ऐकायला तयार नाही. त्यानंतर खूप काय घडलं, ते प्रेशर टॅक्टिक्स नाही उभारलं पाहिजे. विश्वित कदमांवर स्वाभाविक आहे. मी तर काय एकला जीव, मी काय म्हणलो माझ्या जीवानेच चाललेलो, मला काय फरक पडत नव्हता. त्यामुळे माझ्याकडे कुठलं पद नव्हतं, त्यामुळे घाबरायचं कारण नव्हतं. पण आज बाळासाहेबांना भविष्य आहे काँग्रेसमध्ये, ते पदावर आहेत, पक्षाची मोठी जबाबदारी आहे, पक्षाचे राज्याचे कार्याध्यक्ष म्हणजे प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष राहिलेले आहेत आणि त्यांच्याकडनं अपेक्षा होते आघाडी धर्म त्यांनी पाळला पाहिजे आणि त्यांच्यावर खूप प्रेशर होतं. आणि ते मग तो प्रेशर होता म्हणून ते मग मला फोन करायचे, विशाल बघा निर्णय. आणि ते असं असते ना, असं लहान मुलाला आई सांगते बघ फटका देईन फटका देईन, ते असं मला सांगायचे, बघा विशाल नाही उभारलाच तर असं होईल. ते लहान मुलांना कळते आई काय मारणार नाही, तर आम्हालाही माहित होतं हे काय करणार नाहीत. पण त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली, वरनं सांगायची. पण त्यांच्या बॉडी लँग्वेज पण कळत होतं की त्यांची इच्छा आहे की ही निवडणूक लढली पाहिजे. आणि म्हणजे काय असं लढायची नाहीये आपल्याला असं सांगत होते. ते सांगावं लागतं. आता वरनं त्यांच्यावर एवढा दबाव होता की त्यांना ते सांगावं लागायचं. तर ते म्हणलो ना, आई कसं सांगते नाही नाही करायचं नाही, बघ बघ, त्या पद्धतीनं ते स्कोल्डिंग चालू होतं. ते आम्हालाही कळायचं. शेवटी मग ते त्यांना पण सारखे फोनवर फोन, म्हणजे प्रत्येक नेते वरनं. आणि तो प्रेशर शिवसेनेचा स्वाभाविक आहे, तो पक्षावर होता आणि पक्षाचा ह्यांच्यावर होता. शेवटी मी शेवटच्या दिवशी 1 वाजता फोनच बंद करून टाकला. म्हणलं आता खूप फोन येऊन कुणाचे यायला नको, आणि त्यांनी पण कदाचित बंद करून टाकला. पण तो आम्ही सगळे आधी बसलो आणि बसल्यावर आम्ही परिस्थितीचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांशी आम्ही बोललो, तेही बोलले, सगळ्यांशी बोलले. लोकांची इच्छा होती की ही निवडणूक लढावी आणि नाहीतर ही नुरा कुस्ती भाजप आणि शिवसेनेत होईल आणि ही लोकशाहीला बरोबर ठरणार नाही.